सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील नंदाणे येथील विद्यमान सरपंचावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 10 महिन्यांपूर्वी अटक करून कार्यवाही करण्यात आली होती। त्या प्रकरणी संबंधित सरपंचाविरुद्ध कलम 39 अंतर्गत कार्यवाही व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी धुळे यांनी सर्व चौकशी व सुनावणी अहवाल नाशिकच्या मंडळ आयुक्तांकडे पाठवून पायउतार आदेश जारी करण्याची विनंती केली आहे। मात्र चौकशी आदेश जारी होऊनही प्रत्यक्ष कारवाई होण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। तक्रारदारांनी आरोप केलाय की गंभीर आरोप आणि चौकशी प्रलंबित असतानाही सरपंच अद्यापही ग्रामपंचायतीचा सर्व कारभार हाताळत असून लाभार्थ्यांकडून उघडपणे आर्थिक वसुली आणि लूटमार सुरूच आहे। प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला उघड संरक्षकत्व मिळत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर 8 दिवसांच्या आत संबंधित सरपंचाला पदावरून पायउतार करण्याचा आदेश न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। निवेदन सादर करताना रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष समाधान बैसाणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप माळी, प्रभाकर अहिरे, राजेंद्र वाघ, गेंदा भील, हरिचंद्र पाटील, तानाजी पाटील, धनराज पाटील, रामजी पाटील, अर्जुन पाटील, रामेश्वर धानोरे, मनोज महाले, गोपाल शिरसाट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नंदाणे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर जानेवारी महिन्यामध्ये नाहक दाखला मिळवण्यासंदर्भात अटकेची कार्यवाही झालेली असून ACB पथकाकडून त्यांना 8 दिवस पोलीस कोठडी मिळाली। या संदर्भात नंदाणे गावाचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी सदरील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या संदर्भात त्वरित कार्यवाही व्हावी असं निवेदन देण्यात आलं। या गोष्टीला जवळपास आता 10 महिने होत आलेले आहेत, परंतु अजूनही मात्र शासनाच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्रासपणे फक्त या गोष्टीसाठी सुनावणी, चौकशी असा विलंब चाललेला आहे। तरी अजूनही मात्र आयुक्तांच्या माध्यमातून कुठलाही आदेश पारित झालेला नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तरी आमची सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची विनंती आहे की गेल्या 10 महिन्यापासून भ्रष्ट असलेला सरपंच जो आहे तर तो सर्रासपणे ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत आहे व लाभार्थीकडून त्या ठिकाणी एक खंडणी वसुलीच्या माध्यमातून पैसे वसुली चालू आहे। तर ही त्वरित थांबावी अशी आम्ही पुन्हा अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे, परंतु मात्र अजूनही या संदर्भात कुठलाही आदेश पारित झाला नाही। म्हणून आज रोजी पुन्हा आम्ही या ठिकाणी या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये, कार्यकारी मंडळामध्ये आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। परंतु अजूनही मात्र आम्हाला चौकशी, सुनावणी असे शब्द या ठिकाणी ऐकायला मिळालेले आहेत व यांच्या माध्यमातून कुठलाही आदेश अजून पारित झालेला नाही। म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे की 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित सरपंच हा जो ग्रामपंचायत सांभाळत आहे, भ्रष्ट सरपंच, तर याला त्वरितच त्या पदावरनं पायउतार करून त्याला ग्रामपंचायतमधून कुठल्याही प्रशासनामध्ये, कुठल्याही कारभारामध्ये त्याचा हस्तक्षेप न करता त्याला ग्रामपंचायतमधून काढण्यात यावं असा आदेश पारित व्हावा, अन्यथा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने 8 दिवसाच्या आतमध्ये आंदोलन करणार असं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे।